तमिळनाडूबद्दल मला सांगा की थलपती यांचा जो पक्ष आहे त्यांनी जी एंट्री केली आणि जे एवढं घवघवीत यश मिळालेलं आहे, का बरं तमिळनाडूचे जनता, सामान्य जनता एवढी कलाकारांवर विश्वास ठेवते? झाला तर त्याचा परिणाम विजय यांच्या पक्षाला मोठं यश मिळण्यात झालेलं आहे. द्रमुक आणि अण्णा द्रमुक नेतृत्वहीन झालं होतं, त्याचा फायदा विजय यांना मिळाला. आणि जे एक शंका व्यक्त केली जात होती की विजय यांच्यावर तामिळनाडूतली जनता प्रचंड भाळलेली आहे. त्यांचा जो प्रचार आणि त्यांचं जे आक्रमकता आहे ती सगळी मान्य आहे, पण लास्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणजे घरातून निघून बूथवर मतदार जातील का त्यांच्या पक्षाला मतं देण्यासाठी, तर ती शंका ह्या निकालांनी दूर केलेली आहे. या पद्धतीनं त्यांना 100च्या वर जागा मिळालेल्या आहेत. आणि MGR किंवा NT रामाराव यांच्यानंतर एक करिश्मॅटिक सिने अभिनेता पुन्हा राजकारणात त्याची दमदार एंट्री झालेली आहे. अगदी बरोबर आहे. द्रमुक, करुणानिधी, जयललिता आणि विजयकांत कमल हसन नंतर आता आपण बघतोय की थलपती विजय यांचं नाव देखील आता तिथं जोडलं गेलेलं आहे.